नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे सेवेकरी यांची आचारसंहिता, काय करावे आणि करू नये याविषयी माहिती. नंबर 1. एक दिवस अगोदर 4 श्वान म्हणजे कुत्रा व 1 गाय यांना नैवेद्य म्हणून पोळी खाऊ घालावी. नंबर 2. 7 दिवसाच्या पारायण काळात 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. नंबर 3. गुरुचरित्र वाचत असताना जमिनीवर चटई किंवा सतरंजी टाकून झोपावे. नंबर 4. एक धान्य अन्न जेवण करावे. यात चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हींपैकी एकच अन्न घ्यावे 7 दिवसपर्यंत. नंबर 5. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. सेवेकऱ्यांचे अन्न परान्न होत नाही. नंबर 6. शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. नंबर 7. 7 दिवस शुभ बोला. कोणाही विषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. नंबर 8. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. नंबर 9. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. नंबर 10. शक्यतो ॲसिडिटी म्हणजे पित्त वाढणार यास्तव कडधान्य म्हणजे डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्याबदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. नंबर 11. काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवसपर्यंत वर्ज्य. नंबर 12. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. त्यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे. नंबर 13. या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे. नंबर 14. परश्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करणे देखील महत्त्वाचे आहे. नंबर 15. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार, कुलधर्म पालन होतंय का, कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास सेवेकऱ्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसराचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते देखील अवश्य वाचा. माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.